आणि त्यावर छान हिरवेगार पिस्त्याचे काप. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. एक वेगळ्या प्रकारचा हलवा आपण करूयात आणि तो आहे नारळाचा हलवा. चला सुरुवात करू. सगळ्यात पहिले यामध्ये आपण नारळाचं तेल, खोबऱ्याचं तेल घेतोय. हे खोबऱ्याचं तेल आपल्याला माऊली कच्ची घाणीचं तेल यांनी पाठवलंय. याला छान परतून घेऊ आपण. आणि याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं. कित्येक जण यामध्ये तूप घालतात, पण तुपाने काय होतं की तुपाचा एक वेगळा स्वाद असतो. नारळाचा, कच्च्या नारळाचा म्हणजे ओल्या नारळाचा हा एक वेगळा स्वाद असतो आणि तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे. आणि ओलं नारळ, त्यानंतर गूळ आणि जायफळ असं हे छान कॉम्बिनेशन आहे. आणि 1 वाटी जवळपास ओलं नारळ घेतलं तर आपण पाऊण वाटी यामध्ये गूळ घालतोय. आणि गुळाबरोबरच अगदी पाव चमच्याच्या कमी थोडं मीठ, जायफळ, आणि हे पुन्हा छान आता मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघत असाल ह्याला तेल सुटायला लागलाय आणि गोळा व्हायला लागला आहे. आणि आता जवळपास अर्धी वाटी ओल्या नारळाचे असे तुकडे आपण घालतोय. त्याचबरोबर थोडेसे आपण काजूसुद्धा घालतोय. हलवा आहे म्हणून थोडेसे बेदाणे म्हणजेच मनुका म्हणजेच किसमिस, असं वेगवेगळी नावं आहेत बघा आपल्या इथे. आता एक गंमत अजून घालायची आहे आणि ती गंमत म्हणजे काय, हलवा आपला ऑलमोस्ट तयार आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण हे घालतोय. काय ओळखलं कोणी? पांढरं दिसत आहे, कोणी म्हणेल पिठी साखर. नाही, ही आहे कोकोनट मिल्क पावडर. म्हणजे हलव्यामध्ये कसं आपण खवा घालतो, तर खव्याचं काम कोकोनट मिल्क पावडर करेल. कोकोनट मिल्क पावडर इझिली उपलब्ध आहे, म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने ती बाजारात उपलब्ध आहे. कुठल्याही ह्याच्यावर जा. आता याच्यात 3 चमचे म्हणजे 1 वाटी जर आपण हे घेतला आहे खोबऱ्याचा किस, मोठी वाटी होती, तर एक साधारण 3 चमचे आपण मिल्क पावडर घालू. सर्विंगच्या वेळी छान याची मूठ पाडून घेऊ आपण. आणि त्यावर छान हिरवेगार पिस्त्याचे काप. आमचा चेतन पिस्ता खूप छान कापतो. तर हा आहे नेहमीचाच, पण थोडा वेगळ्या प्रकारचा हलवा तुम्ही नक्की करा. आणि केल्यानंतर आम्हाला कळवायला विसरू नका की हा हलवा कसा झाला. त्याचबरोबर मास्टर रेसिपी फूड क्लबमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही मास्टर रेसिपी फूड क्लब सबस्क्राईब करा. आणि मास्टर रेसिपी फूड क्लबची लिंक मी खाली देतो आहे. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला एवढं करायचं आहे की एखादी छान रेसिपी आम्हाला पाठवायची. आम्ही ओके म्हटल्यावर ती तुम्हीच शूट करायची. आम्ही त्या रेसिपीला ती तुम्हीच शूट करायची आणि त्या रेसिपीला आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर दाखवू सगळ्यांना. सो बी रेडी, बी ए मास्टर शेफ.